2026चा वर्ल्ड कप आणि सूर्याचं वर्ष. भारत पुन्हा इतिहास घडवणार. नमस्कार. मिस्टर 360 अर्थात आपले SKY सूर्यकुमार यादव हे नाव प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून बसलं आहे. बॅटिंग स्टाईलप्रमाणे त्यांच्या कुंडलीतही काही खास आहे का? माझ्या आधीचे व्हिडिओ पाहून अनेकांनी मला मेसेज आणि फोन करून एकच प्रश्न विचारला, मॅडम, भारताच्या T20 क्रिकेट टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची कुंडली एक्सप्लेन करा. मलाही याचा खूप आनंद झाला, कारण 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत T20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू होत आहे. क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयाचा ठोका आहे. आपण याआधी 2 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. आता तिसऱ्यांदा तो चषक आपल्या हातात येईल का? हा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांनाच पडला आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. आपण पाहत आहात आपलं आवडतं ज्योतिष यूट्यूब चॅनल. आपल्या सर्वांच्या मागणीनुसार सूर्यकुमार यादव आणि भारतीय क्रिकेट टीमचं यश याबद्दल आजच्या व्हिडिओत बोलणार आहोत. पुढे सुरुवात करण्याआधी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपला सपोर्ट हीच आमची ऊर्जा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपल्यासाठी देखील मी काहीतरी घेऊन आले आहे जे उपयुक्त ठरणार आहे. पुढे जाण्याआधी मला इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं वाटतं. फक्त एका खेळाडूच्या पत्रिकेवरून संपूर्ण मॅचचा किंवा वर्ल्ड कपचा निकाल सांगणं योग्य नसतं. कारण सहभागी सर्व टीमचे खेळाडू, त्यांचा देश आणि व्यवस्थापन या सर्वांच्या ग्रहाचा तिथे परिणाम असतो. तरीसुद्धा ज्योतिषशास्त्र हे एक उत्तम मार्गदर्शक शास्त्र आहे. म्हणून आपण आज सूर्यकुमार यादवच्या कुंडलीतून त्यांच्या करिअरची दिशा, यशाची शक्यता आणि संघर्षाचे टप्पे समजून घेणार आहोत. अंकशास्त्रानुसार सूर्यकुमार यांचा मूलांक 5 आणि भाग्यांक 6 आहे. मागे एकदा लोकमतच्या कार्यक्रमात मला विचारण्यात आलं होतं की यशासाठी सर्वात सुंदर जोडी कोणती, आणि माझं उत्तर होतं 5 आणि 6. मूलांक 5 म्हणजे चपळ बुद्धी, अफाट कौशल्य आणि योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची क्षमता. भाग्यांक 6 म्हणजे पैसा, प्रतिष्ठा आणि अमाप लोकप्रियता. म्हणजेच काय, तर कर्तृत्वही मजबूत आणि नशिबाची साथही भक्कम. त्यांचा भाग्यांक 6 शुक्र असल्याने निळा किंवा चमकदार रंग त्यांच्यासाठी नेहमीच लकी ठरू शकतो. सूर्यकुमार यांच्या पत्रिकेत बुध, शुक्र, शनी आणि राहू हे ग्रह किंगमेकर आहेत. सिंह राशीतला सूर्य त्यांना नैसर्गिक नेतृत्व गुण देतो. बुध शुक्र युती ज्यामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होतो, जो पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही देतो. कर्क राशीत उच्चीचा गुरु असल्यामुळे केतू सोबत असलेल्या या गुरुमुळे त्यांची एकाग्रता आणि खेळावरचं लक्ष विचलित होत नाही. मंगळ नवमांशात अत्यंत प्रबळ असल्याने खेळासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा त्यांना मिळते. कोणतीही कुंडली 100% परफेक्ट नसते. सूर्यकुमार यांच्या कुंडलीचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे मेहनत आणि चिकाटी होय. त्याने क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा शनीची महादशा सुरू होती. शनी म्हणजे विलंब आणि कष्ट, म्हणूनच त्याची प्रगती स्लो अँड स्टेडी झाली. पण शनीचं एक वैशिष्ट्य आहे, तो जे काही देतो ते उशिरा देतो, पण कायमस्वरूपी टिकणारं देतो. आता त्याची बुध महादशा सुरू आहे आणि म्हणूनच करिअरमध्ये रॉकेटसारखा वेग घेतला आहे. बुधामुळे त्यांचे निर्णय अचूक ठरतात. शत्रूवर म्हणजे समोरच्या बॉलर्सवर ते सहज मात करतात. 2025 हे मंगळाचं वर्ष होतं, ज्यात भारताने अनेक यश पाहिले. पण 2026 हे वर्ष भारतासाठी मोठी झेप घेणारं असेल. सध्या भारत देशाच्या पत्रिकेत देखील मंगळाच्या महादशेत राहूची अंतर्दशा सुरू आहे. हा काळ यशाच्या मोठ्या संधी देणारा असला तरी काही आव्हानं घेऊन येईल. अचानक घडामोडी आणि अनपेक्षित निकाल लागतील. मैदानावर काही प्रमाणात विसंवाद किंवा वाद होण्याची शक्यता आहे. राहूच्या प्रभावामुळे कधीतरी आपल्यावर अन्याय होतोय की काय असंही वाटू शकतं. पण आनंदाची बातमी ही आहे की स्पर्धा भारतात आहे. घरचं मैदान आणि प्रेक्षकांचा पाठिंबा भारतीय संघाला मानसिक बळ देईल. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळातले सुरुवातीचे 7-8 दिवस संघर्षाचे असतील,
पण त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकेल. थोडक्यात सांगायचं तर सूर्यकुमार यादव यांची मूळ कुंडली मजबूत आहे, महादशा सकारात्मक आहे आणि गोचरमधील संघर्ष हा त्यांना मोठ्या यशासाठी तयार करीत आहे. संघर्षातून यश आणि दबावातून विजय ही 2026 मधील भारतीय क्रिकेटची खरी ओळख असेल. तुम्हाला काय वाटतं? 2026 मध्ये भारत इतिहास घडवेल का? शांत माणूस कमकुवत असतो की मैदानावरची कामगिरीच सगळं काही बोलते? ट्रोलिंग हे अपयश आहे की यशाची पहिली पायरी? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच कुंडली विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. दुसरं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं, आयुष्यात अधिक यश आणि अनावश्यक संघर्ष कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगितले जातात. ते स्वीकारले तर त्यांचं जीवन अधिक नक्कीच सुखद, संतुलित आणि सातत्यपूर्ण यशाच्या दिशेने वाटचाल करणारे ठरेल. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.